शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो हा आपला लॉयलपूर खरबुजाचा प्लॉट आहे. मित्रांनो याला लागवड करून जवळपास 20 ते 25 दिवस हे झालेले आहे. मित्रांनो यामध्ये आपण एक पहिली ड्रिचिंग केलेली आहे, एक फवारणी केलेली आहे व गोगलगायीसाठी स्नेल किल हे टाकलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला आपल्याला जे काही क्रॉप कव्हर आहे ते टाकण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो क्रॉप कव्हर हा का टाकायचा? मित्रांनो काही जी सध्या थंडीची लाट ही चालू आहे त्याच्यामुळे आपल्या खरबुजावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर मित्रांनो आपल्याला हे क्रॉप कव्हर कधी टाकायचं, कधी काढायचं, किती वेळ, किती टाइम किंवा किती दिवस हे आपल्या प्लॉटवर राहून द्यायचं, हे आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्त्वाचं आपण क्रॉप कव्हर हे कधी टाकलं पाहिजे? मित्रांनो आपण जर खरबुजाचं बी जर लागवड केलं असेल, बी लागवड केल्यानंतर आपल्याला 20 दिवसानंतर हे आपल्या पिकावर क्रॉप कव्हर टाकायचं आहे. व तुम्ही रोप जर लावला असेल तर रोप लावल्यानंतर एक 10 ते 15 दिवसानंतर आपल्याला लगेच क्रॉप कव्हर टाकायचं आहे. मित्रांनो क्रॉप कव्हर टाकल्यानंतर आपण आपल्या खरबूज पिकाला काय काळजी घ्यायची किंवा कोणती फवारणी करायची किंवा त्याला काय टाकायचं आहे? मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गोगलगायीचा त्रास हा होऊ नये. मित्रांनो या प्लॉटला आपण अगोदरच स्नेल किल हे टाकलेलं आहे, पण परत एकदा आपण याला स्नेल किल हे टाकलेलं आहे. कारण की काय, एकदा झाकून टाकल्यानंतर आतमध्ये काय गोगलगाई आहे काय आपल्याला काही समजणार नाही. त्याच्यामुळं आपण याला परत एकदा स्नेल किल टाकलेलं आहे व त्याच्यानंतर आपण याला जे काही फवारणी ही केली आहे. तर मित्रांनो फवारणीमध्ये आपण नागाळी कंट्रोल करण्यासाठी जे काही ॲबेसेन आहे ते 1 ml प्रति लिटर वापरलेलं आहे. व त्याच्यानंतर जे काही इमिडाक्लोप्रिड म्हणजेच कॉम्फ्युडर हे अर्धा ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरलं आहे. आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक मी साप वापरलं आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. तर मित्रांनो ही फवारणी आपण क्रॉप कव्हर टाकायच्या अगोदर केली आहे. त्याच्यानंतर आपण ह्या फवारणीच्या लगेच एक 2 दिवसानंतर लगेच डेलिगेट आहे त्याची फवारणी केली हो. त्याच्यानंतर हे क्रॉप कव्हर टाकण्याचं काम हे चालू आहे. तर मित्रांनो क्रॉप कव्हर टाकल्यामुळे आपल्या पिकाला काय फायदे होऊ शकतात? तर मित्रांनो सर्वप्रथम जी काही ही थंडीची लाट चालू आहे त्याच्यामुळे आपल्या खरबूज पिकामध्ये किंवा टरबूज पिकामध्ये खरबूज पिकाचं जे काही खरबूज व टरबूज पिकाचं जे काही शेड्यूल आहे ते सर्व सारखंच आहे. तर मित्रांनो यामध्ये आपण क्रॉप कव्हर टाकायचं काम हे चालू आहे. तर मित्रांनो त्याचा फायदा काय? सर्वप्रथम या थंडीमुळं जे काही डावणी व भुरीचा आपल्या प्लॉटमुळं वरती जे काही प्रादुर्भाव होतो तो होणार नाही. जी काही सेटिंग आहे ती ॲट ए टाइम होईल व जो काही रोगशोषक किडांचा प्रादुर्भाव हा होणार नाही. त्याच्याबरोबर जी काही पांढरी माशी असते, पांढरी माशीमुळं आपल्या खरबूज पिकावरती जो काही व्हायरस येतो किंवा पांढरी माशी त्याला ह्या पिकाहून त्या पिकावर ट्रान्समिट करते, तो जो काही व्हायरसचा प्रादुर्भाव हा आपल्या पिकावर होणार नाही. त्याच्यानंतर आपला जो काही फवारणीचा खर्च आहे तो वाचल. आणि सर्वात महत्त्वाचं जी काही खरबूज पिकाची जी काही क्वालिटी आहे ती 1 नंबर व्हायला मदत होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.